पाटबंधारे विभाग मनोर, जिल्हा पालघर आणि आरती क्रिएशन्स छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने पाणी वापर संस्थेवर आधारित शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त अशी मनोरंजनातून प्रबोधनात्मक नृत्य नाटिका जल हे विश्व. जल हे विश्व या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी जिल्हा परिषद शाळा धामटणे, मुक्काम पोस्ट धामटणे, तालुका डहाणू, जिल्हा पालघर येथे संध्याकाळी 5 वाजता आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक आदरणीय श्री अतुलजी कपोले यांचे विशेष मार्गदर्शन आणि बहुमूल्य सहकार्य लाभले. तर पालघर पाटबंधारे विभाग मनोर, जिल्हा पालघर या विभागाचे कार्यकारी अभियंता आदरणीय श्री योगेश पाटील यांचेही बहुमूल्य सहकार्य लाभले. सुस्वागतम. या सगळ्यांचं, तुमच्या सगळ्यांचं मी या ठिकाणी कार्यकारी अभियंता पालघर पाटबंधारे विभाग मनोर आणि आरती क्रिएशन्स यांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. आणि जसं की आपल्याला माहितीच आहे की आजकाल जगामध्ये काही होऊ शकतं. जसा कोरोनाचा काळ आला होता, कोरोनाच्या काळामध्ये आपण सगळे घरी बसलो होतो, वेगवेगळे आजार येतात, वेगवेगळे काही ना काहीतरी होत असतं. तर अशाच बऱ्याच साऱ्या प्रश्नांसोबत, संकटांसोबत, अडचणींसोबत एक अडचण नेहमीची असते, ती म्हणजे पाणी. तुम्ही गावामध्ये जा किंवा शहरामध्ये जा, पाणी हा विषय सगळीकडे सारखाच असतो. आणि आता तर असं झालंय की 8-8 दिवसाला एकच दिवस नळाला पाणी यायला लागले. तर मला तर असं वाटतं की तिसरं महायुद्ध आता पाण्यामुळेच होतं का याच्या पुढे. तर हा सगळा असा पाण्याचा प्रश्न असताना शेतकरी बांधवांसाठी एक अडचण निर्माण झाली. त्यांना शेतीसाठी पाणी पुरत नव्हतं, काही काही ठिकाणी तर प्यायला पण पाणी पुरत नव्हतं. तर अशा या दगदगत्या काळामध्ये एक महाराष्ट्र शासनाची योजना आली. ती योजना म्हणजे पाणी वापर संस्था. आणि या पाणी वापर संस्थेचा शेतकरी लोकांना एवढा फायदा झाला की जणू काही ती त्यांच्यासाठी संजीवनीच ठरली. तर याच्या मागची संकल्पना ज्यांची होती, तर कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री अतुलजी कपोले सर, तसंच कार्यकारी अभियंता पालघर पाटबंधारे विभाग मनोर याचे योगेश पाटील, अशा सर लोकांमुळे आणि यांच्या सहकारी जे सर आहेत त्या लोकांमुळे ही योजना गावोगावांमध्ये पोहोचली आणि सगळ्या लोकांचा पाण्याचा प्रश्न मिटला. तर याच संस्थेवर आधारित एक नृत्य आणि नाटिकेचा कार्यक्रम आपण आपल्या समोर सादर करणार आहोत. पण तत्पूर्वी कुठलाही कार्यक्रम सादर करण्या अगोदर आपण दीप प्रज्वलन करतो. आणि दीप प्रज्वलनासाठी मी आजच्या आपल्या मान्यवरांना बोलू इच्छितो. तर सर्वप्रथम माजी सभापती देऊ बालसी साहेब, त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य श्रीमती लतिका बालसी मॅडम, त्यानंतर सरपंच लहूजी बालसी, त्यानंतर पत्रकार कासट सर आणि कृषी अधिकारी अनिल नलगुरुवार साहेब, त्यानंतर ग्रामपंचायत अधिकारी सातवी सर. या सगळ्यांना मी विनंती करतो की कृपया आपण दीप प्रज्वलन करून
बघितलं तर उत्पन्न चांगलं येतं. कारण त्याला एकच आहे की एकतर ह्या सीझनमध्ये जे आपण आता लागवड केलेलं आहे किंवा लागवड आता होणार आहे आपलं, या ह्याच्यामध्ये लागवडीच्या ह्याच्यामध्ये ज्या भाताचं जे आहे या ह्याच्यामध्ये कीड रोगाचं प्रमाण अत्यल्प असतो आणि सूर्यप्रकाश आता पूर्ण आपल्या शेतावर पडत असतो. या सूर्यप्रकाशाच्या ह्याच्यामुळे कीड रोगाचं प्रमाण कमी झालेलं असतं. हे निसर्गाचं चक्र आहे. त्यावेळेस ढगाळ वातावरणामुळे तो इफेक्ट होतो. आता ढगाळ वातावरण ह्या सीझनमध्ये नसल्यामुळं निसर्गाचं चक्र थांबलेलं असतंय आणि या ह्याच्यामध्ये आपल्याला भाताचं उत्पादन असं चांगलं येतं. आणि याच्यासोबतच ज्या कृषी विभागाच्या ज्या योजना या भात शेतीला जोडलेल्या आहेत याच्यामध्ये हालत देखिए, अब कैसे हो गए हैं। तबीयत देखिए जरा, आपको पता है ये आत्महत्या करने जा रहे थे। सुनिए, हमारे घर में हमारी बूढ़ी माँ है, बीमार है, छोटे छोटे बच्चे हैं। हम गरीबों के बारे में थोड़ा तो सोचिए। ये 50 रुपए ले लो और जाओ, मेरे को पैसा चाहिए। जाओ 50 रुपए? इधर आइए। हम है ना हमारी मेहनत मांग रहे हैं, भीख नहीं मांग रहे हैं। परप्रांतीयातले लोक आपल्या महाराष्ट्रात येतात, आपल्या गावामध्ये येतात आणि आपल्याकडून आपली हक्काची शेती बट्ट्याने घेऊन दुप्पट कमवतात आणि त्यापैकी आपल्याला फक्त 10 ते 20% पैसा देतात. पण मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की आपला महाराष्ट्र हा महान राष्ट्र आहे आणि आपली जी जमीन आहे ती आपल्या बाप जात्यापासून आलेली जमीन आहे. तर त्या जमिनीवर घाम तो आपलाच गळला पाहिजे, या परप्रांतीयाचा घाम गळायला नको. कारण आज हे बटाईने आपल्याकडे शेती घेत आहेत, उद्या हे आपल्या महाराष्ट्रावर राज्य करायलाही कमी करणार नाही. तर सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की आपली ही शेती जी आहे ती कोणालाच बटाईने देऊ नका, भाड्याने तर मुळीच देऊ नका. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्त उत्पन्न काढायचं तर जलसंपदा विभाग तुमच्या पाठीशी आहे ना, महाराष्ट्र शासन तुमच्या पाठीशी आहे. याच्या भरपूर योजना आहेत, त्या योजनांचा लाभ घ्या, पण तुमची शेती बटाईने किंवा भाड्याने कधीच देऊ नका. और सब हम जाते गुजरात आता आम्ही जातीचे शेतकरी तुम्हाला दाखवतो आम्ही काय. माझ्या ढवळ्यानी पावळ्याची जोडी जीवाहून प्यारी, माझ्या ढवळ्यानी पावळ्याची जोडी जीवाहून प्यारी. आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी, आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी. यापर्यंत आतापर्यंत तुम्हाला पाटकरी माहित होता की
पाटकरी आपल्या इथं जो पाटाला पाणी सोडतो, पण त्याच्या पलीकडे जे काही इंजिनियर्स आहेत, पाटबंधारे विभाग आहे, पालघर पाटबंधारे विभाग सूर्या प्रकल्पाचं पाणी आपल्या शेतांना देत आहे. तर ह्या लोकांसाठी जी काही मेहनत घेतात त्या लोकांसाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवाव्या. पाटाचं पाणी आपल्यासाठी असंच कायमचं राहत आहे. आणि जे काय आता आम्ही ह्या वर्षी पाटाचं पाणी बंद केलेलं आहे, तर पाटाचं पाणी बंद का केलंय की आपले जे काही शेतकरी आहेत, धामटणे किंवा धामटण्याच्या पुढचे शेतकरी आहेत, यांना योग्य प्रमाणे पाणी मिळत नव्हतं. तर आता आम्ही सूर्या प्रकल्पाचा जो मुख्य कालवा आहे तव्यापासून पूर्ण आपण धामटण्याच्या पुढे सगळ्यांना शेतकरी एका दिवसात तुम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना पाणी मिळेल, ही शासनाची योजना आहे. या योजनेत तुम्हाला पीक बदल करता येईल. पीक बदल केल्यास सरांनी जसं सांगितलं की आपल्याला मिरची लागवड, फुल लागवड ह्या प्रकारच्या लागवड करता येतील. तर आपण एक पीक बदल करूया. पीक बदल केल्यानंतर जे आमचे कलाकार सांगतात आपल्याला की आपण जर आता भात शेती घेतो, भात शेती आपल्याला अन्नधान्यासाठी लागते, पण त्याच्या पलीकडची जमीन जी काही असेल आपली, त्यात जर आपण पिकात बदल केला, फुल शेती घेतली, बागायती शेती घेतली, तर नक्कीच आपलं सगळ्यांचं उत्पन्न साधेल. आणि पुढील प्रोग्राम सादर करण्यात येत आहे लवकरच. कलाकार तुरीच्या बाजाराला जायचंय तर झाला ना तुमचा सगळा नट्टा पट्टा? नाही मावशे, आज आम्ही मथुरेच्या बाजाराला येणार नाही. आता बाई मग मालिकाचं मग कुठं जाणार, कुठे आहे तुम्ही? अगं मावशे, महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागानं आज एक कार्यक्रम आयोजित केलाय. काय म्हणतेस? मनोहर जिल्हा पालघर इथं. बर तिथं ना जलसंपदा विभागाचे लोक येणार आहेत आणि आम्हाला पाणी वापर संस्था आपल्या शेतीत कशी आणायची आणि आपली शेती सुजलाम सुफलाम कशी करायची ते सांगणार आहे. असं म्हणतात काय? देवा, अहो व्हॉट्सअपवरती पत्रिका आली महाराष्ट्र शासनाची पाटबंधारे विभागाची. तिथं आम्हाला ना आज जलसंपदा विभागाच्या कार्यक्रमाला जायचंय. अच्छा, त्या धामटणे गावात कार्यक्रम होतोच का? अरे वा वा वा. तिथं आम्हाला आपल्या शेतीत पाणी वापर संस्था कशी आणायची आणि त्याचे काय काय फायदे हे सांगणार आहे. अगदी उत्तम, अगदी उत्तम. ही जी योजना आहे ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वपूर्ण आहे. आणि ज्या शेतकरी लोकांना खूप अडचणी येतात पाण्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल, शेतीबद्दल, तर ते हात जोडून माझ्याकडे प्रार्थना करतात, पण तुम्ही काही काळजी करायची नाही. तिथे माझे देवदूत आहेत. तर ते जे देवदूत आहेत अतुल कपोले सर आणि दुसरे आपले योगेश पाटील सर, हे देवदूत मी तुमच्यासारख्यांचं संरक्षण करण्यासाठीच ठेवलेले आहेत. तर त्यांच्याकडे जायचं. ते आहेत. त्यानंतर त्यांचे सहकारी जे आहेत ते तुमच्यासाठीच आहेत, तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेत. तुम्हाला ते सगळे माहिती देतील आणि तुमच्या शेतामध्ये पाणी कसं येईल किंवा शेतीविषयक ज्या अडचणी असतील त्या सगळ्या अडचणी ते दूर करतील. म्हणून काळजी करायची नाही आणि कार्यक्रमाला जायचं आणि फक्त जाऊन तिथं टाळ्या वाजवून यायचं नाही. तर ते जे काही माहिती देतील ते माहिती वाचायची आणि व्यवस्थित माहिती अवतरायची आणि मग त्या माहितीनुसार आपल्या शेतामध्ये पाणी आणायचं. त्याचबरोबर तिथे इतर बॅनर पण बाजूला लावलेले असतील, त्याच्यावर माहिती दिलेली आहे, ती माहिती वाचूनच घरी यायचं. बर देवा. समोर आहे ना मरायला आला बा बैल तो. मग राम भाऊ, अरे हे बैलाचं बैल आहे का हे बकरीचं पिलू आहे? नाही बैलच आहे. आज कसं? काय सांगू तुम्हाला, आपण काय करतो, जुन्याच गोष्टी सगळ्या जुन्याच, पण आता आधुनिकरण आले त्याच्या पद्धतीनुसार आपण वागलं पाहिजे. आता तुम्हाला सांगतो, जे आमची जी शेती आहे, आमचा जो परिसर आहे अगदी तुमच्या सारखाच होता. आधी आम्ही भाताचं उत्पन्न घ्यायचो, पण आमच्या आयुष्यात महाराष्ट्र शासनाची जलसंपदा विभागाची पाणी वापर संस्था आली आणि आमचं गाव सुजलाम सुफलाम झालं. योजना जलसंपदाची तुम्ही हो जाणून घ्या ना. योजना जलसंपदाची तुम्ही हो जाणून घ्या ना. पाणी वापर संस्था तुम्ही गावी आपल्या आणा. पाणी वापर संस्था तुम्ही दारी आपल्या आणा. दारी आपल्या आणा. योजना आणा, दारी आणा. योजना आणा,
आपल्या दारी गोष्ट समजून घ्या ना, गोष्ट समजून घ्या ना. पाणी वापर संस्था तुम्ही दारी आपल्या आणा, दारी आपल्या आणा. दारी आणा, योजना आणा, गावी आणा. सुचलं बरं का बाई मला. सुचलं का? पाहुणा आज काय करता? आम्ही काहीच केलं नाही नाही, सुचलं मला. अच्छा, अच्छा, सॉरी, सॉरी. गाण्याचे बोल येते. ऐका ऐका. पाहुणा आज काय करता? आहा. जरा ध्यान इकडं ध्यान. वा 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 वा. पाहुणा आज काय करता? जरा ध्यान इकडं ध्यान आणि पाणी वापर संस्था आपल्या गावी हो तुम्ही आणा. बापरे, वा वा वा. मला तुमच्या शरण घ्या. नाही नाही राहू दे शाहीर. काय राव तुम्ही असं काय करता, ध्यान इकडं द्याना. हो काय राव तुम्ही असं काय करता, ध्यान इकडं द्याना. अहो पाणी वापर संस्था तुम्ही गावी आपल्या आणा. अहो पाणी वापर संस्था तुम्ही गावी आपल्या आणा. काय राव तुम्ही असं काय करता, ध्यान इकडं द्याना. अहो पाणी वापर संस्था तुम्ही गावी आपल्या अरे बाबा मी तुला सांगतो, मी एवढा आनंदित आहे. मला पोरगी बाहेर जायचं, माझं लग्न जमलं. चल. येणार का तू? कोणी पोरगी दिली का तुला? तू तोंड बघितलं का? तुला काय करायचं आहे एवढे मला सांग. 35-40 वर्ष वय उराले, इकडून तिकडून भेटून गेलं. जाऊ दे ना, थोडक्यासाठी कशाला करतो? जाऊ दे. चल रे. त्यांचं नाव काय? माझं नाव मिठ्ठू. तुमचं शिक्षण काय झालंय? माझं तुमच्यासारखं MSc ऍग्री. तुमच्याकडे किती शेती आहे? माझ्याकडे 10 एकर. आणि त्यात उत्पन्न किती येतं? 30 लाख. 10 एकरात 30 लाख. बाबा मला तुमच्याशी जरा बोलायचंय. माझ्याकडे पाणी वापर संस्था आहे ना, त्याच्यामुळे ते उत्पन्न जरा जास्त आहे. अच्छा बरं, मी आलो 2 मिनिटात. हा, मी म्हटलं होतं याला आण नका म्हणून. नाही तरी हे बोल नको. 10 एकरात 30 लाख हा. आणि 40 तुम्ही एकरात आता 5 तोंड उघडू लाख. नका फक्त जरा. ह्यांच्याकडे पाणीच नाहीये. मग आता मला मुलगा तो पसंत नाही. मग कोणतं आहे? त्याचा मित्र. अरे तू जुलाबी मागून पेढा घे. सोबत कसं लग्न करत? बघ ना, बुट्टा आहे, काय कसा दिसतो तो? अहो पण तो सुशिक्षित आहे, त्याच्याकडे पाणी वापर संस्था आहे, त्यांच्याकडे पाणी आहे. आता तुला तो मुलगा आवडलाच आहे तर ठीक आहे, मी बोलतो पाहुण्याशी. हा? कधी वय झालं. दादा निर्णय आहे का? निर्णय सांगा. निर्णय आम्हाला मुलगा पसंत आहे. अरे मुलगा त्याचा मित्र पसंत आहे. अण्णा अण्णा मला एक बोलायचंय. बोला ना. संपलं का? तिकडे आमचं घर आहे. गेले. माफ करा, तुम्ही माझी मुलगी तुम्हाला देऊ शकत नाही. नाही पाहुणा, तुमचं बी बरोबरच आहे म्हणा. आता आमच्या गावामध्ये पाणी वापर संस्थाच नाही, पाणीच नाही, तरी तुम्ही तरी काय करता? पण पाहुणा, मी तुम्हाला सबूत देतो.
जोपर्यंत आमच्या गावामध्ये पाणी वापर संस्था मी आणणार नाही तोपर्यंत मी माझ्या पिंट्याचं लगीनच करणार नाही. वा यो मस्त जमलं ना आता. चालायचं का आता? अरे तू बोल ना त्याच्या सोबत. बेटा खरं तर तुला कोणी कुत्री देणार नाही पण मी आता म्हणतो कारण तुझ्याकडे पाणी वापर संस्था तुझ्या आई वडिलांना घेऊन आपण पुढची बोलणी करूया. चालेल. धन्यवाद. महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग हे म्हणतात मला कोणी कुत्री देणार नाही पण ही पोरगी देणार आहे. पण ते कशामुळं? ही पाणी वापर संस्था गावामध्ये आणल्यामुळं आणि त्याच्यामुळे माझं लग्न न होणार होत आहे. धन्यवाद जलसंपदा विभाग पाणी वापर संस्था. प्यायला बी पाणी पुरत नाही बघा तर कळत नाही पाण्याचं कसं करावं नेमकं काय करावं. म्हणजे कसं आहे आपल्याकडे एवढा पाऊस पडतो पण आपण पाणी साठवत नसल्यामुळे आपल्याला जानेवारी फेब्रुवारी मध्ये पाण्याची कमतरता भासते आणि आपण एकच पीक घेतो खताचं. तर यासाठी महाराष्ट्र शासनाचे जलसंपदा विभाग आहे ते आपल्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे. उपरतीन आलिया जान जागर झालं एकजुटीन तेतल रान तुफान आलया हे काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलया शिवार झालया पालघर पाटबंधारे विभाग मनोर तालुका जिल्हा पालघर आपल्याला आवाहन करत आहे की आजच पाणी वापर योजना आपल्या गावात आणा आणि आपले जीवन समृद्ध करा.